नमस्कार. साहित्य माणसाला कसं जगायचं हे शिकवतं. साहित्य जर नसतं तर साहित्य आणि साहित्यिक आहे म्हणूनच माणसाचं जगणं सर्वांग सुंदर झालेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या अवतीभोवती जे साहित्यिक आहे त्यांची निश्चितच सर्व काळामध्ये मौलिकता आहे. वाशिम जिल्ह्यातील अत्यंत नव्या पिढीचे आणि दमदार साहित्यिक म्हणून प्राध्यापक डॉक्टर विजय जाधव सरांचं नाव घेतलं जातं. खरं म्हणजे वाशिम जिल्हा ही साहित्यिकांची एक भूमीच आहे, पण त्यामध्येही अलीकडच्या काळामध्ये नव्या दमाचे आणि परिवर्तनवादी विचारसरणीचे साहित्यिक म्हणून डॉक्टर विजय जाधव सरांचं नाव घेतलं जातं. ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि अस्वस्थ तांडा आणि अशांत भूमिकेचे अंतरंग हे उलगडणार आहे. मित्रांनो, 75 वर्ष झाले भारताला स्वातंत्र्य मिळून, पण तरीही तांडा अस्वस्थच आहे. अस्वस्थ तांडा आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. प्राध्यापक डॉक्टर विजय जाधव सर. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. आणि मी माझ्या मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी प्रथमतः मी आपले आभार मानतो. मी बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच वर्षापासून मी बघतोय की माझे मित्र प्राध्यापक गजानन लोहवे सर, तुम्ही विद्यार्थ्यांसाठी धडपडताय आणि तुमचं खास मला कौतुक वाटते. माझ्यासारख्या साहित्यिकाचा इंटरव्ह्यू घेता हे ठीक आहे, परंतु जेवढे या 2-3 वर्षामध्ये नवीन अभ्यासक्रम आला आणि त्या नवीन अभ्यासक्रमावरच्या प्रत्येक पाठावरचं, प्रत्येक लेसनवरचं तुम्ही जो व्हिडिओ टाकलात, हा व्हिडिओ विद्यार्थ्यांना खूप खूप फायदेशीर ठरलेला आहे. आणि याची पावती मी नव्हे तर आमच्या महाविद्यालयातील कितीतरी विद्यार्थी मला येऊन सांगतात. म्हणून तुमच्या या साहित्य संवाद नावाच्या चॅनलचं आणि तुमचं मी प्रथमतः मनापासून आभार मानतो. थँक्यू सर. मित्रांनो, जे न पाहे रवी ते पाहे कवी. कवी हा द्रष्टा असतो, त्याला काळाच्या खूप समोरच दिसतं. तेव्हाची सृष्टी कशी असेल हे तो आपल्या प्रतिभेनं पाहू शकतो. असेच प्रतिभावंत कवी, साहित्यिक, लेखक, कथाकार, उत्तम वक्ता, तेवढेच तडफदार सामाजिक कार्यकर्ता प्राध्यापक डॉक्टर विजय जाधव सर. वाशिम येथील राजस्थान महाविद्यालयात मराठी विभागात कार्य करतात. त्यांना वाटतं की तांडा हा सुधारला पाहिजे, तांड्यातील माणसं जगली पाहिजे, आणि म्हणून ते अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे अध्यक्ष सुद्धा आहेत. अस्वस्थ तांडा हा त्यांचा पहिला कथासंग्रह. खरं म्हणजे या पहिल्या कथासंग्रहाने उभ्या महाराष्ट्रामध्ये खळबळ माजून दिली आहे. अशा पद्धतीचं तांड्यावरचं अस्वस्थ करणारं जगणं, जीणं आतापर्यंत मराठी साहित्यामध्ये आलंच नव्हतं. सर्वप्रथम डॉक्टर विजय जाधव सरांनी ते मराठी साहित्यामध्ये आणलंय आणि म्हणून त्याला अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. गोरवेना असेल, बंजारा परंपरा आणि भोगवटा, क्रांतिनायक संत सेवालाल, जीवन आणि कार्य, हे त्यांची पुस्तकं गाजलेली आहेत. आणि अलीकडेच प्रकाशित झालेला एक कविता संग्रह अशांत भूमिकेचे अंतरंग. मित्रांनो, केवळ 5च पुस्तक आहे असं म्हणता येणार नाही, पण 5च पुस्तकाने त्यांची साहित्यिक म्हणून उभ्या महाराष्ट्रावर ओळख झालेली आहे आणि पुरस्कारांचा पाऊस पडतो आहे. खरं म्हणजे सर, आपल्याला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्या पुरस्कारांसाठी आपलं खूप खूप अभिनंदन. थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, तांड्यावरचं जगणं, खरं म्हणजे तांडा म्हटलं की गावापासून वेगळा राहणारा समूह आणि छोटस गाव, वेगळी वस्ती. लोकजीवनापासून, गावापासून ते वेगळंच राहतं. तिथे काय चालत असेल, मग नंतर पाहतो म्हटलं तर तिथे खदखदणारं जीवन आहे. तो तांडा अस्वस्थ आहे. या अस्वस्थ तांड्याचं जगणं प्राध्यापक डॉक्टर विजय जाधव सरांनी अस्वस्थ तांडा या कथेमधून आणलेला आहे, कथासंग्रहामधून आणलेला आहे. सर, मी आपल्याला पहिल्यांदा विचारतो की खरं म्हणजे तांड्यावरचं जगणं हे अस्वस्थ करणारच आहे आणि त्यामध्येही तुमच्यासारख्या प्रतिभावंत सर्जनशील लेखकाला ते अधिकच अस्वस्थ करतं. अस्वस्थ तांडा हा कथासंग्रह लिहिण्यामागील आपली काय भूमिका होती? सर, अतिशय माझ्या हृदयाला भेटणारा असा पहिलाच प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. मी तांड्यावरच आहे. तांडा कोणाला म्हणतात तर बंजारा समाज जिथे वस्ती करून राहतो
त्या वस्तीला तांडा म्हणतात. आता आपण पूर्व मागे जर थोडं गेलो मागच्या काळाकडे तर असं सांगता येईल की मुळात हा भटकंती करणारा समाज इंग्रज भारतात येण्याच्या पूर्वी गाईगुरांच्या पाठीवर लदेनी हा व्यवसाय होता. एका ठिकाणावरची रसद दुसऱ्या ठिकाणावर पोहोचवायची. मग तो मोगल असेल, मग तो आदिलशाह असेल, निजामशाह असेल, या सगळ्या लोकांना रसद पुरवण्याचं काम आमच्या समाजाने केलेलं आणि तो काळ आमच्यासाठी चांगला होता. आमच्या भाकरीचा प्रश्न तेव्हा सुटलेला. इंग्रज भारतात आले, इंग्रजाबरोबर रेल्वे आली आणि बंजारा समाजाचा लदेनी व्यवसाय हा बुडाला. आता लदेनी व्यवसाय बुडाल्यानंतर आमची भटकंती पोटासाठी सुरू झाली. ती भटकंती आजपर्यंत कायम आहे. मग गाई गुरं आमच्या सोबतच होते. मग गाई गुरांना चारता चारता फिरता फिरता डोंगराच्या पायथ्याशी, जंगलाच्या काठावर, रानाच्या काठावर जिथे जागा भेटली तिथे आमचे लोक स्थायिक झाले आणि त्या स्थायिक झालेल्या गावाला तांडा म्हणतात. तुम्ही माझ्या गावात जर आलात, चहूबाजूना टेकड्या आहे आणि मधात माझं गाव आहे. आता त्याचं कारणही तेच असावं की गाई गुरांना त्या ठिकाणी चारा मिळावा, वैरण मिळावं, त्यांना पाणी मिळावं म्हणून पुढे नदी आली आणि अशा अवस्थेमध्ये माझं गाव वसलेलं आहे. आतापर्यंत लाईन नाही, रस्ता नाही, पाणी नाही, शाळा नाही. मी असताना फक्त 4थी पर्यंतची शाळा, आजही मला वाटतं 4थी 5वी पर्यंत, काही तिथे जास्त प्रगती झालेली नाही. तेव्हा लोकांच्या अंगावर आजच्या सारखे जे आपण कपडे घालतो कपडे नव्हते. कपडे बदलले पण अवस्था तीच आहे. दारिद्र्य तसाच आहे, वेदना त्याच आहे, व्यसनाधीनता तशाच आहे, अंधश्रद्धा सुद्धा कायम आहे. आणि या सगळ्या अवस्थेतून मी बाहेर आलो. सर मला एक सांगा सर, की आपण बोलता बोलता असं म्हटलं की आजही बंजारा समाजामध्ये प्रचंड व्यसनाधीनता आहे. हे सगळं मला एक प्रश्न पडलेला आहे की बंजारा समाजाचे खऱ्या अर्थानं कैवार घेणारे महाराष्ट्रामधले जे नेते आहेत ते यवतमाळमध्ये होऊन गेलेले आहेत. मग ते वसंतराव नाईक असेल, ज्यांनी 11 वर्ष महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, सुधाकरराव नाईक असेल, अलीकडे नाईक पूर्ण घराणं बंजारा समाजाचं झटतं आहे. त्यांच्यामुळे बरीच प्रगती झाली असं म्हटलं जातं, पण तेवढी झाली नाही का सर? महानायक वसंतराव नाईक म्हणजे एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे की खरं म्हणजे मी तासन तास त्यांच्यावर बोलू शकतो. एवढं मोठं काम नाईक साहेबांनी केलेलं आहे. नाईक साहेब होते म्हणून आज आम्हाला 2 वेळेची भाकर मिळते. पूर्वी तर भयान अवस्था होती. नाईक साहेबांनी तांड्यावरच्या लोकांना, समाजाच्या लोकांना आपण कसं जगावं एवढं ठसठसून सांगितलं. तर लोकांनी आत्मसात केलं. पण मला दुःख या गोष्टीचं आहे की ज्या पद्धतीनं आपण वसंतराव नाईक समजून घ्यायला पाहिजे, ज्या पद्धतीनं वसंतराव नाईकाच्या गुणाचं आपण अनुकरण करायला पाहिजे, त्या पद्धतीनं आणखी झालेलं नाही. म्हणून तांड्याची अवस्था आहे असं जरी मी म्हटलं तर चुकीचं आहे. सर आता सुधारणा त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, पण तिथपर्यंत काही लोकांपर्यंत म्हणजेच त्या गावापर्यंत सुधारणा केली असेल, पण लोकांच्या मनापर्यंत ती सुधारणा गेलेली नाही आहे. आणि आजही तांडा अस्वस्थ आहे, उदासीन आहे. या अस्वस्थ उदासीन तांड्याचं चित्रण करावं का असं वाटलं तुम्हाला? सर या प्रश्नाच्या उत्तराकडे येण्यापूर्वी महानायक वसंतराव नाईकाबद्दल मी एक वाक्य तुम्हाला बोलेन की नाईक साहेबांना असं वाटत होतं की तांड्यावरची मुलं शिकावेत, पण शिकणार कसं? कारण शहरात नेऊन त्यांना खुली करून शिकवण्याची अवस्था तांड्यातल्या लोकांची नव्हती. माझी अवस्था जर तुम्हाला मी सांगितलं तर माझं साधारणतः 10वी पर्यंतचं शिक्षण सर 5-7 ठिकाणी झाले. गावात 4थी पर्यंत शाळा, 5वीला मग एक आश्रमशाळा होती, मुभा म्हणून गाव आहे पुसदच्या बाजूला, मी तिथे शिकलो. माझ्या गावाच्या बाजूला मग पुसधरण म्हणून गाव आहे, आश्रमशाळा, मी तिथे 7वी 8वी शिकलो. पारव्याला 9वी शिकलो, 9वी 10वी आणखी कुठेतरी शिकलो. मग या पद्धतीनं ह्या सगळ्या आश्रमशाळेमधून माझं शिक्षण झालं. तत्कालीन अवस्थेमध्ये नाईक साहेबांनी अशा आश्रमशाळा लोकांना दिल्यात. याचं मेन उद्देश होतं गावावरच्या, तांड्यावरच्या, पेड्यावरच्या मुलांना ते शिकता यावं. आणि म्हणून नाईक साहेबांनी फार दूरचा विचार केला.
पण लोक जाऊन नुसते पैसे मागत होते. नाईक साहेबांनी तत्कालीन अवस्थेमध्ये केलेले काम मी तुम्हाला म्हटलं की मी खूप वेळेपर्यंत, कारण नाईक साहेबांचा खूप मोठा अभ्यासू आहे किंवा आम्ही त्यांचा चाहत आहे असं जरी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 4 कृषी विद्यापीठाची स्थापना नाईक साहेबांनी केली, म्हणजे हरित क्रांती खऱ्या अर्थाने हे नाईक साहेबांनी केली. खूपच मोठं काम आहे आणि म्हणून नाईक साहेबांना लोकांनी समजून घ्यावं आणि नाईक साहेबांनी सांगितलेल्या सूचनेकडे म्हणा किंवा त्यांनी दाखवलेल्या दिशेकडे लोकांनी वळावं असं मी या ठिकाणी सांगेन. आता तुम्ही जो प्रश्न विचारलात सर की अस्वस्थ तांडा हा माझा प्रवास कसा सुरू झाला, मी परत तिथेच येईल की मी तांड्यातला आहे. प्रचंड वेदना, दारिद्र्य, दुःख हे सगळं मी भोगत आलेलो आहे. आमच्या घरी फार दयनीय अवस्था होती. घरामध्ये 3 भाऊ 3 बहिणी आणि एकटे वडील काम करणारे, म्हणजे हातातोंडाची गाठ पडताना सुद्धा आमची फार म्हणजे वाईट अवस्था होती. या अवस्थेमध्ये मग मला शिकवलं. मग मी शिकत पुढे गेलो. पुसदला वसंतराव नाईक साहेबांनी फुलसिंग नाईक महाविद्यालय कॉलेज स्थापन. त्या कॉलेजमध्ये नाईक साहेबांनी अशी व्यवस्था केलेली होती, जे काही तुटपुंज स्कॉलरशिप मिळायचं गव्हर्नमेंटकडनं, त्या स्कॉलरशिप मध्ये 12 महिने राहणी आणि जेवण्याची व्यवस्था होत असायची. पैसा कमी, पण नाईक साहेबांनी ते काय केलेलं होतं आम्हाला माहित नाही. ज्या पोरांना स्कॉलरशिप भेटते, मग तो SC ST VJNT OBC कुठल्याही कॅटेगरीचा, त्या पोराला तिथे 12 महिने राहण्या खाण्याची सोय होती आणि 1000 मुलं हॉस्टेलमध्ये होती. 11वी पासून फायनल पर्यंत मला पैसे लागलेच नाही असं समजून घ्या. हॉस्टेलमध्ये एकदा गेलो की राहणं खाणं फ्री व्हायचं आणि मग मी अभ्यास करत गेलो. अभ्यास करता करता मला प्राध्यापक विलास भवरे सारखे असे काही प्राध्यापक मिळाले की ज्या प्राध्यापकांनी मला पहिल्यांदा बाबासाहेब सांगितले आणि मग मी बाबासाहेब समजून घेण्याचा प्रयत्न केला, महात्मा फुले समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटलं की मग हे मार्ग आपला आहे, हे मार्ग आपला फुलेशाहू आंबेडकरांचा मार्ग आपला आहे आणि मी त्या मार्गाकडे वळलो. मग महाविद्यालयीन जीवनामध्ये मी काही पुस्तकं वाचत गेलो. मग MA ला गेलो. मग MA ला काही पुस्तकं वाचली आणि वयाच्या 23व्या वर्षी मी राजस्थान महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून मी लागलो. आणि तिथनं मी मागे बघतोय माझं व्यवस्थित झालं, पण माझ्या घरच्या लोकांचं काय, माझ्या भावा बहिणींचं काय, माझ्या समाजातल्या लोकांचं काय, माझ्या काकांचं काय, माझ्या मामांचं काय, माझ्या अवतीभोवती जे काही गोतावळा आहे तो तर तसाच आहे ना. मग मी काय करू शकतो, तर मी माझाच गोतावळा नाही, अख्ख्या माझ्या समाजाचा गोतावळा याच्यातून बाहेर पडावं आणि तो शिक्षणाकडे वळावा. त्याची व्यथा, त्यांची वेदना इतर लोकांपर्यंत जावी म्हणून सर मी लिहायला लागलो. मी उपरा वाचले लक्ष्मण मानेंचं, मी शंकरराव खरातांचं तराळांतराळ वाचलं, मी बलूत वाचलं, मी कोनाटाचं पोर वाचलं, मी अशोक पवार यांचं बिराड वाचलं, असे कितीतरी दलित स्वगतनं वाचलं. आणि वाचल्यानंतर मला असं वाटायला लागलं की हे तर सगळं भयानक माझ्याही जीवनात आहे. त्यांनी त्या लोकांनी आपापल्या समाजाचं लिहिलं, मग माझ्या समाजाचं कोण लिहिलं. म्हणून सर मी पहिल्यांदा अस्वस्थ तांडा या कथासंग्रहाच्या निमित्ताने माझ्या समाजावरच्या, माझ्या तांड्यावरच्या, माझ्या वेदनेच्या, दुःखांच्या कथा मी मांडण्याचा प्रयत्न केला. वा वा, छान. अस्वस्थ तांडा हे बंजारा समाजाचं दुःख, त्यांचं शोषण, त्याची अवहेलना, त्यांचं नाकारलेपण, त्यांचं उसवलेपण हे सगळं मांडतेच. इतिहास मांडतेच, इतिहासातल्या वेदना मांडते आहे, वर्तमानातलं भयान जगणं मांडते आहे. पण त्यासोबतच डॉक्टर विजय जाधव सर अस्वस्थ तांडामधून बंजारा समाजाला एक नवी परिवर्तनाची दिशाही दाखवते आहे. म्हणून अस्वस्थ तांडा हे केवळ भूतकाळाचा आढावा नाही, लेखन नाही, तर एक परिवर्तनाची दिशा आहे. हे बंजारा समाजासाठी आणि एकूणच साहित्यासाठी अत्यंत महत्वाची आणि परिवर्तनवादी गोष्ट आहे असं म्हणावं लागेल. सरांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, जसा उल्लेख केलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर बंजारा तांड्यावर आधीच पोहोचले असते तर आज जी बंजारा समाजाची स्थिती आहे ती अधिक चांगली स्थिती झाली असती. हेही दुःख आणि दुःखातूनच मग आणखी काही चांगलं घडते का, या प्रयत्नातून सर लेखन करत आहेत. सर निश्चितच तुमच्या या समाज उद्धाराच्या कार्याला साहित्याच्या माध्यमातून, कारण साहित्य हे समाजाला दिशा देते, ज्या समाजामधलं साहित्य अधिक चांगलं असेल, सकस असेल, दिशादर्शक असेल, तो समाज अधिक चांगल्या पद्धतीने प्रगती करतो.
त्याचं पहिलं पाऊल आपलं अस्वस्थ तांड्याच्या निमित्तानं पडते आहे. सर मला हे सांगा की अस्वस्थ तांडामधल्या ज्या काही कथा आहेत, मग ती कस्तुरी असेल, मग तो अस्वस्थ तांडा ही कथा असेल, त्यामधली देवी असेल, हे खरोखर सगळे प्रकरण तुमच्या गावामध्ये किंवा आजूबाजूला घडले का? सर मी मुळात तुम्हाला सांगेन की मी वास्तववादी लिहितो. मी कधीही मनोरंजनासाठी लिहित नाही. मला जे जे दुःख दिसतात हे दिसलेले दुःख माझ्या हृदयाला भिडतात. जी गोष्ट माझ्या हृदयाला भिडते त्यावरच मी लिहितो. मग ती कथा असो किंवा कविता असो. अशांत भूमिकेचे अंतरंग याच्यावर आपण बोलणार आहोत. परंतु याच्यातल्या कविता सुद्धा एकही स्वप्नातल्या कविता नाही. मी आतापर्यंत 30-40 कथा लिहिलेल्या, एकही कथा अशा हवेतली नाही. हे सगळं कुठे ना कुठे माझ्या अवतीभोवती, माझ्या तांड्यात, माझ्या गावात कुठे ना कुठे घडलेलं आहे. आणि घडलेल्या प्रसंगाला मी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करतो. मग मी अस्वस्थ तांड्यातली पहिली कथा लिहिली 2013 मध्ये. कथेचं नाव आहे दप्तर खुंटीला लटकलेली. काय प्रसंग आहे बघा की मी का लिहायला लागलो. मला असं वाटलं की आता लिहिल्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारला की बाबासाहेब जर कधीच तांड्यामध्ये पोहोचले असते तर तांडा आज वेगळ्या पद्धतीने दिसला असता. तांड्यामध्ये इतर भोंदू बाबा घुसलेत, अनेक विविध पद्धतीच्या संघटना घुसल्या, पक्ष घुसलेत. हे सगळे घुसण्यापेक्षा महानायक वसंतराव नाईक, संत शिवालाल महाराज जसे तांड्यापर्यंत पोहोचलेले होते, अगदी त्याच ताकदीनं जर बाबासाहेब पोहोचले असते तर तांडा आज आहे त्यापेक्षा कितीतरी पटीनं वाचण्या, लेखण्यात, जीवन जगण्यामध्ये पुढे गेला असता. पण आजही अवस्था तीच आहे असं जरी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मी लिहिलेल्या पहिल्या कथेबद्दल मी तुम्हाला बोलतो आहे, दप्तर खुंटीला लटकलेली. सर काय कथा आहे बघा. माझ्या गावातल्या आजही जवळपास 70% लोक दिवाळीनंतर ऊस कापायला जातात. एवढ्यात खूप प्रकरण गाजत आहे. बीडमध्ये ऊस कापायला जाणाऱ्या कितीतरी महिलांच्या गर्भपिशवी काढून टाकल्या. हे पेपरमध्ये गाजत आहे. कारण ज्या महिलांना दिवस जातात आणि त्या महिला तिथे जाऊन काम करू शकत नाहीत. हे सगळं ठेकेदार लोकांचं षडयंत्र असावं असं मला वाटतं. आणि ते गाजलं पेपरमध्ये. मग मला परत ती कथा आठवली. पहिली कथा मी लिहिलेली ऊसतोड कामगाराची नावाची. काय कथा आहे बघा सर की दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी माझ्या गावाचे 70% लोक ऊस कापायला जातात. माझ्या गावाच्या रस्त्यावर 4-5 ट्रक येऊन थांबतात आणि सगळे लोक 6 महिने 8 महिने कधी कधी त्यांना ऊस कापण्यासाठी थांबावं लागतं. मग 6 महिने पुरेल एवढं इंधन, खाण्यापिण्याचं साहित्य, तेल, तिखट, मीठ, मसाला, ज्वारी, डाळी त्यांना बांधून त्या सोबत न्यावं लागतं. मग माझ्या या काळातले लोक चालले, मी लागलो, मी पुढे बाकी तिथेच आहेत. माझ्या भावकीतले लोक सगळे चालले. मग मी त्यांना वाटी लावाय. सगळे लोक दनादन सामान टाकत होते, जाऊन ट्रक मध्ये बसत होते. एक लहानसा मुलगा ट्रकच्या बाजूला थांबून खूप रडत होता. एकही माणूस रडत नाही, एक बाई रडत नाही. हा लहानसा पोरगा का रडतोय. मी त्या पोराजवळ गेलो, त्याचा हात पकडले, का रडतोय. तेवढ्यात त्या मुलाची आई आली. हे कार्टून म्हणे, हा कार्टून लय त्रास देऊन राहिला. काय झालं वहिनी. कुठून याच्या डोक्यात घुसलं म्हणे, आई मला तुझ्यासोबत ऊस कापायला यायचं नाही. म्हटलं का. हा म्हणतो म्हणे की आई माझी शाळा जाते. 2 धपाटे पाठीवर दिले म्हणे, तेव्हा हा येण्यासाठी तयार झाला, पण रडतोच आहे म्हणे. सर म्हणजे ही गोष्ट मी जेव्हाही सांगतो तेव्हा मी भावना विकस होतो. याचं कारण असं आहे की हजारो मुलांची शाळा त्या ऊस कापणीमुळे गेली. 6 महिने जेव्हा तो मुलगा आईसोबत ऊस कापायला जातो तेव्हा तो केवळ ऊस कापायला जात नाही, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून असतं. मी घरी आलो, बॅग ठेवली आणि भर एका दमात दप्तर खुंटीला लटकलेली पहिली कथा लिहिली. माझ्या डोळ्यापुढे तो मुलगा होता, तो ट्रक मध्ये बसलेला आहे, तो चाललेला आहे आणि त्याच्या घरातल्या खुंटीला लटकलेला दप्तर त्याला दिसतोय. मी विचार करीत होतो, हा मुलगा जर ऊस कापायला गेला नसता तर हा शिकला असता. बरोबर. मग हा वसंतराव नाईक होऊ शकला असता, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊ शकला असता, निदान माझ्यासारखा एखादा डॉक्टर विजय जाधव
एखाद्या कॉलेजवर प्राध्यापक होऊ शकला बिलकुल. पण त्याची शाळा गेली. हजारो मुलांची शाळा आतापर्यंत या ऊस कापणीमुळे गेलेली आहे. आणि म्हणून मी वारंवार म्हणतो की तांड्याची अवस्था तीच आहे. म्हणून तरी पहिली कथा लिहिली ही एक कथा ऊस कापणी. गोरविणा नावाचा दुसरा कथा संग्रह आला. दुसऱ्या कथा संग्रहातली गोरविणा नावाची कथा. वाशिमच्या बाजूला एक घोटा नावाचं गाव आहे. सगळे सोयले माझे. एक मुलगा एक मुलगी एक कपल त्या पोरा पुरेला घेऊन ऊस कापायला गेलो. रात्रीला थंडीच्या दिवसामध्ये खाली अंतरायला गोधडी, अंगावर घ्यायला गोधडी, इकडून तो मुलगा मुलगी झोपले, इकडून नवरा बायको. किंग कोबरा म्हणा किंवा नाग म्हणा त्या मुला मुलीच्या गोधडीमध्ये घुसला. लहान लहान लेकरं 7-8 वर्ष. मुलालाही दंश केला आणि मुलीलाही दंश केला. मुलगी उठली, बापाला उठवलं. लाईन नाही, त्या शेताच्या बांधावर काय राहणार आहे. बापाने पटकन अगरबत्ती लावली, काय म्हणते त्याला आगपेटी लावली. साप बाहेर जाताना दिसला. बापाच्या पायाखालची जमीन सरकली. सगळ्या आजूबाजूच्या झोपडीतल्या लोकांना उठवलं. ठेकेदाराला फोन केलं. ठेकेदार कशाचा फोन उचलतोय. मग करायचं काय, साप चालून गेला. दोन्ही मुलांच्या पायावर दिसत होतं. त्याने खांद्यावर घेतला आणि 4-5 किलोमीटर ते सगळे धावत होते. रस्त्यावर आल्यानंतर या गाडीला हात द्या, त्या गाडीला हात द्या. एकही गाडीवाला थांबला नाही. शेवटी एक ट्रॅक्टरवाला आला. तो थांबला, यांना बसून दवाखान्यापर्यंत घेऊन गेला. दवाखान्यात जाईपर्यंत मुलगा मरण पावला. दवाखान्यात जाते जाते मुलगी मरण पावली. गोरवेणा नावाच्या कथासंग्रहातली ही कथा. अत्यंत भयान वास्तव घेऊन लोक जगत आहेत आणि ते वास्तव सर आपल्या कथांमधून रेखाटते आहे. बंजारा समाजामध्ये गोरमाटी हा शब्द आहे. गोरमाटी म्हणजे त्या मातीसोबत जीव लावणारे लोक, मातीसोबत आपली नाळ जोडून असणारे लोक. जसा आहे तसाच दिसतो आहे, जसा दिसतो तसाच लिहितो आहे, हे जे नारायण सुरेचं वाक्य होतं. तसंच जगणारे, जसा जगतो आहे, जसा शब्दात आहे, जसा जगण्यात आहे तसाच शब्दात आहे. मातीसोबतचं नातं, इहवादी नातं, वास्तववादी नातं घेऊन डॉक्टर विजय जाधव सर लिहित आहेत. खरं म्हणजे दोनही कथांचा सारांश सांगताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. मित्रांनो, अस्वस्थ तांड्यामधली एक कस्तुरी नावाची कथा आहे. खरं म्हणजे एकीकडे प्रचंड शिक्षणाचं प्रमाण वाढते आहे, उच्च विद्या विभूषित होते आहे, पण तरीही मुलगाच हवा या अट्टहासासाठी पोटामध्ये लिंग परीक्षण करते आहे. मुलीचा लिंग असला तर तो मारून टाकला जाते आहे आणि मुलाला तेवढं जन्माला दिलं जाते आहे. शिकलेल्या माणसांची ही क्रूर कथा आजही आपण घराघरामध्ये पाहतो आहे. त्याच वेळेस अस्वस्थ तांड्यामधील कस्तुरी कथा काय सांगते, काय लिहितात सर, तर त्या पुराच्या पाण्यामधून आपल्या छोट्याशा लहानशा मुलीला बाहेर नेत असताना, त्या तटावर नेत असताना वडिलाचा पाय फिसलतो आणि मुलगी ती वाहत जाते. पट्टीचा पोहणारा बाप, पण तरी आपल्या मुलीला नाही वाचवता आलं आणि म्हणून ते प्रचंड दुःख घेऊन त्याला नाही सहन करता आलं. मुलीला वाचवता आलं नाही म्हणून बंजारा समाजाचा माणूस आत्महत्या करतो. शिकलेले माणसं, मुलगी जन्मालाच येऊ नाही, ती नकोशी आहे म्हणून पोटातच तिचा गर्भ मारून टाकला जाते आणि बंजारा समाजातली माणसं मुलीला वाचवता आलं नाही म्हणून आत्महत्या करते. ही मुलींसोबत एकनिष्ठ असलेली, इथल्या संस्कृतीसोबत एकनिष्ठ असलेली ही गोरमाटी समाज. म्हणून डॉक्टर विजय जाधव सरांचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण असं की ते आपल्या समाजासोबत एकनिष्ठ आहे, आपल्या अनुभवासोबत एकनिष्ठ आहे आणि म्हणून त्यांची कथा, त्यांच्या कथेला एक वेगळी धार आहे. दुसरं की आपल्या समाजामध्ये अशिक्षितपणा, जसं आपण म्हटलं अशिक्षितपणा, यामधली एक कथा मला थोडं सांगा आमच्या प्रेक्षकांना. कारण अजूनही लोकांचा बराच भ्रम आहे सर, मी भ्रम म्हणतो की वसंतराव नाईक आले, सुधाकरराव नाईक आले आणि एकूणच बंजारा समाज फार प्रगत झालाय. पण हे प्रगत होणं, आपल्या शरीराचा एखादा भागच प्रगत व्हावा, वाढावा, हत्तीपायासारखा, तसं एकांकी झालेलं आहे असं मला वाटतं. दुसरा जो भाग आहे तो प्रचंड अप्रगत आहे. आजही समाजामध्ये, आजही तांड्यावरच्या समाजामध्ये, तांड्यावरच्या समूहामध्ये
अशिक्षितपणा असेल, दारिद्र्य असेल, भूक असेल, बेकारी असेल, यामुळे शोषण होते आहे. डॉक्टर प्रकाश राठोड असं म्हणतात की बंजारा समाजाचं आधी शोषण होत नव्हतं किंवा आधी त्याच्यावर अन्याय अत्याचार होत नव्हता अशातला भाग नाही, पण तो नैसर्गिक होता. आता मात्र पुजारी, पंडित आणि काही दलाल करते आहेत. थोडं सविस्तर सांगा. सर, फारच सुंदर प्रश्न तुम्ही विचारलात. मी तेव्हाही बोललो, अनेक बुवा बाबांनी तांड्यामध्ये आपली दुकानदारी सुरू केली. जेव्हा की मी नेहमी म्हणत असतो, महानायक वसंतरावजी नाईक यांचे गुरु महात्मा फुले. मी स्वतः फुलेशाह आंबेडकर या चळवळीला, त्यांच्या विचाराला मानणारा माणूस आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन संत सेवालाल महाराज जर मी डोळ्यापुढे आणलं तर संत सेवालाल महाराजांनी असं म्हटलेलं आहे, कोई केनी भजोमत, कोई केनी पूजोमत, तम स्वतः जीवने में स्वतः प्रकाशमय वेस कुच. तुम्हाला कोणालाही भजण्याची गरज नाही, पूजण्याची गरज नाही, तुम्ही स्वतः प्रकाशमय होऊ शकता. एवढं खणखणीत आपल्या विज्ञानवादी संतांनी आपल्याला सांगितल्यानंतर हजारो बुवा बाबाच्या मागे लागण्याची आपल्याला आवश्यकता नाही. परंतु मी बघतोय अनेक बाबा तांड्यात बसले. कोणतेही व्रत वैकल्य पहिले तांड्यामध्ये नव्हतं. आज लोक गणपती बसवतात, सत्यनारायण करतात, जे नाही ते सगळं करतात. चतुर्थी करतात, वडाच्या भोवती त्या बंजारा समाजाच्या बाया त्या फेऱ्या मारतात. जेव्हा की बंजारा समाज एक स्वतंत्र संस्कृतीचा समाज आहे. त्याचं एक उदाहरण देईल. बंजारा समाजामध्ये एखाद्या वेळेस घरातल्या एखाद्या पुरुषाचा मृत्यू झाला, फार प्राचीन काळापासून, त्यावेळेस ती घरामध्ये असलेली सून, विधवा झालेली सून, तिची अवहेलना होऊ नये म्हणून आजही घरामध्ये अविवाहित असलेल्या धीरासोबत लग्न लावून देण्याची प्रथा आहे. एकीकडे सतीच्या नावाखाली हजारो स्त्रिया महाराष्ट्रामध्ये मारून टाकल्या, एकीकडे विधवा झाल्यानंतर डोक्यावरचं केस ओपन करून टाकलं, पांढरी साडी घातली, अपशकुनी म्हणून तिच्या डोक्यावर शिक्का मारला. अशी भयान प्रथा परंपरा समाजामध्ये इतरत्र नांदत असताना आणि घरचेच लोक त्या बाईला ओरबडत होते. ओरबडत असताना हे महत्वाचं. ओरबडत असताना महात्मा फुलेने पुढे त्या सगळ्या महिलांना आधार दिला. तो इतिहास तुम्हाला माहित आहे. बंजारा समाज मात्र आपली मुलगी, आपली सून हिची अवहेलना होऊ नये, तिचं सौभाग्य तिला परत मिळावं म्हणून घरामधल्या अविवाहित मुलासोबत तिचं लग्न लावून देतो. तर एवढी ग्रेट संस्कृती. परंतु लोकांनी काय केलं, या बाबाच्या मागे त्या बाबाच्या मागे लागून 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 मूळ संस्कृती नामशेष करण्याच्या मार्गावर आहे. आणि हे सगळं जेव्हा मी बघतो मला दुःख होतं. आता कस्तुरी नावाचा संदर्भ तुम्ही दिला, ती कथाही तुम्ही सांगितली. एक तांड्यावरचा बाप स्वतःच्या मुलीवर एवढं प्रेम करतो आणि माझ्या मुलीला मी वाचू शकलो नाही म्हणून आत्महत्या करतो. याचं मूळ तिथे आहे. बंजारा समाजामध्ये स्त्रियांना खूप मानपान होतं. माझ्या घरातली पहिली कोणतीही पूजा, ती धरतीची असेल, जमिनीची असेल, बैलाची असेल, संत सेवालाल महाराजांची असेल, की पहिले माझी आई करायची, मग माझी वहिनी करायची, मग माझे वडील, माझे भाऊ, मग आम्ही. म्हणजे आमच्या घरात आजही पहिलं मान कोणाला दिले जाते तर महिलांना दिले जाते. मग ही एवढी ग्रेट संस्कृती असताना लिंग परीक्षण आहे सुरू झालं. दणका नावाची कथा तुम्ही वाचला असता. कस्तुरी ते 2 विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. केशव सखाराम देशमुख सर तेव्हा नांदेड विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष होते आणि देशमुख सरांना अस्वस्थ तांडा मिळाला कुठून तरी. पूर्ण भर सरांनी वाचून काढलं. त्याच्यातली कस्तुरी नावाची कथा त्यांना खूप आवडली आणि ती कथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या BA सेकंड इयरच्या कोणत्या तरी एका सत्राला अभ्यासक्रमाला लावली आणि सरांनी मग मला फोन केला की जाधव, तुमची अशी अशी कथा मी निवडलेली आहे. सर, मी मनापासून आभारी. तू आभार मानावा म्हणून निवडली नाही म्हणे. त्या कथेतला जो काही आशय आहे तो आशय माझ्या हृदयाला भेटला. ती खरोखर वाचण्यासारखीच कथा आहे. पण सर, आता शिकलेले लोक काय करतात, माझ्या गावाकडे घडलेली दणका नावाची कथा. एका बाबांनी स्वतःच्या मुलीला शिकवलं. मुलगी शिक्षिका, मुलीचं नाव विद्या. शिक्षिका असल्या कारणाने तिला इंजिनियर नवरा मिळाला. इंजिनियर नवरा मिळाला, दोघांचं प्रशस्त घर, व्यवस्थित राहत होते. पण नवरा जुनाट विचाराचाच, इंजिनियर असला तरी. वंशाच्या दिवाण हे ते, मला पोरगा पाहिजे. पहिलीची एक मुलगी झाली आणि दुसऱ्यांदा विद्या या शिक्षिकेला दिवस गेले. नवरा सांगतो 3 महिने होऊ दे,
मला दुसरी मुलगी घरात चालणार नाही. विद्या म्हणते का? मी मुलगीच आहे ना, मी आई आहे, कोणाची तरी बहीण आहे, तुझी बायको आहे, ते मला सांगू नको. तुझं ते जे काही आहे ना मास्तर की ते शाळेत माझ्याजवळ चालणार नाही. बायकोला माहित होतं नवरा जसा बोलतो तसाच डेंजर आहे. ती विचार करते की 3-3.5 महिने होऊ दे, एखाद्या दिवस मुलगाच असला तर आपला संसार जो टिकलेला आहे तो टिकून राहील. 3.5 महिन्यानंतर तिला दवाखान्यात घेऊन जातो. तिचं लिंग परीक्षण केल्या जाते, तिला एक इंजेक्शन दिल्या जाते आणि अर्ध्या तासानंतर विद्या ही शुद्धीवर येते. प्रचंड वेदना होत आहे, ती अशक्त झालेली आहे आणि तिला ज्या खोलीत ठेवलेले तिथे कोणीच नाही, ती एकटीच आहे. 3-4 मजली दवाखाना आहे, तिला बाहेर यायचंय. अर्धी शुद्धीवर आहे, अर्धी तशीच आहे, भानावर नाहीये. त्या अॅनेस्थेशियामधून ती बाहेर पडलेली नाही. ती बाहेर येण्याची ऐवजी दवाखान्याच्या तळमजल्यावर जाते. तळमजल्यावर जाते तर सर काय, तिथे 4 मोठमोठे कुत्रे पोचलेले आहेत आणि हे 4 कुत्रे तिच्या गर्भातल्या मुलीचं गर्भपात केल्यानंतर त्या कुत्र्याच्या समोर टाकलेला आहे आणि ते कुत्रे त्या मुलीचे लचके तोडत आहे. ती आई आहे, ती बघते, कुठलं बळ तिच्या अंगात येतं माहित नाही. एक रॉड पडलेला आहे तिथे, ती रॉड उचलते आणि खड 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 पहिले 4 कुत्रे मारते सर. वर येते, डॉक्टरच्या कॅबिनला लात मारते. डॉक्टर कॅबिन मध्ये पेशंट तपासतोय, तोच रॉड डॉक्टरच्या डोक्यावर घालते. नवरा आडवा येतो, नवऱ्याला मारते. सासू आडवी येते, सासूला मारते आणि सासूला सांगते. सामकीआडीची पूजा करते ना बंजारा समाजामध्ये. सामकीआडी हे प्रति सावित्रीबाई फुले खूपच प्रगत असलेल्या सामकीआडी आहे. सामकीआडीचे मिस्टर जेठालाल महाराज जे अतिशय आधुनिकवादी विज्ञानवादी, संत सेवालाल महाराजांचे पहिले भक्त. सामकीआडी तुला चालते आणि माझ्या पोटातली सामकीआडी चालत. या लोकांना मारून विद्या सरळ पोलीस स्टेशनमध्ये जाते. तुम्ही तेव्हा एक प्रश्न केला की जाधव सर तुम्ही केवळ वेदना मांडत नाही, वेदनेवरची उत्तरही तुम्ही देता, समस्या मांडत नाही, समस्येवरचा मार्ग तुम्ही सुचवता. सर मी परत सांगतोय की जो माणूस वसंतराव नाईकाला मानतो, महात्मा फुलेला मानतो, शिवालाल महाराजाला मानतो, तो केवळ वेदनेचं वर्णन करून थांबू शकत नाही. पुढे काय करायचं, पुढे काय करायचं याचंही उत्तर मी कथेमधून देत असतो. ती पोलीस स्टेशन मध्ये जाते आणि या सगळ्या लोकांना अटक होते. म्हणजे एकीकडे ही अवस्था आहे, पण शिकलेले लोक काय करत, जी इतर लोकांचं अनुकरण करत आहेत ते काय करत, ही अवस्था होती. बंजारा समाजामध्ये हुंडा वगैरे हे काही कुठलंही प्रकार नव्हतं. परंतु आजकाल आपण बघतोय इकडून तिकडून बघून हे सगळं प्रकार. हळद नावाची कथा तुम्ही वाचला, हळद नावाच्या कथेमध्ये मी सांगणार नाही, ती कथा तुम्ही वाचा. म्हणजे मी 2 दिवस झोपलो नाही हळद नावाची कथा लिहिली. एवढी भयान अवस्था आजही तांड्यामध्ये आहे. पण तांडा बदलला का सांगतो? नाही बदलला. भयान दुःख, भयान विषण्णता तांड्यामध्ये आजही आहे. पण दुसरं एक वैशिष्ट्य आहे तांड्याचं की तांड्यामधला बंजारी समाज हा अत्यंत शूर समाज आहे, अत्यंत ध्येयवेड्या समाज आहे. आणि म्हणून मग इथल्या स्त्रियाही आपल्याला अशा दिसतात की त्या मुलीने गर्भ पाडल्यानंतर त्या कुत्र्यांना मारलं. हे सगळं अनुवांशिकतेच. त्या कुत्र्याला मारलं, त्या डॉक्टरला मारलं, तिथल्या व्यवस्थेला मारलं, त्या आपल्या सासूला प्रत्युत्तर करते आहे, नवऱ्याला मारलं. इथलं मारणं, इथलं झोडणं, इथलं नष्ट करणं, या बंजारा साहित्यामधलं नष्ट करणं हे विध्वंसक नाही आहे, तर या विध्वंसामधून एक विधायकता लपलेली आहे आणि ते विधायकतेतून हा विध्वंस आलेला आहे. हाही महत्वाचा आहे. वामनदादा कर्डकुणाचे मला राग येत नाही हा माझा गुन्हा, दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा. आणि म्हणून हा जो विध्वंस आहे यातून काहीतरी विधायक निर्माण होईल ही आशा मला वाटते आपल्याला आहे. आणि म्हणूनच अस्वस्थ तांडा मित्रांनो आपण मुळातून वाचलं पाहिजे. निश्चितच त्या वेदना बंजारा समाजाच्या आहे, पण माणूस म्हणून त्या आपल्याही वेदना आहे. तुझे पाय माझे डोळी आपण बसू एके ठाळी, मानव म्हणून त्या आपल्याही वेदना होतात. जेव्हा त्या आपल्या वेदना होतात तेव्हा त्यातून आपणही अस्वस्थ होतो
आणि आपल्याच शेजारी आपल्याच गावाच्या बाजूला असलेला तांडा किती भळभळ जळतो आहे याचेही दिग्दर्शन अस्वस्थ तांड्यामधून होतं. सर तांडा अस्वस्थ आहे, पण त्याला स्वस्थ कसं करता येईल यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतात. खरोखर हा प्रयत्न स्तुत्य आहे सर. जन्माला आलो तर काहीतरी देऊन गेलो पाहिजे, ही समाजाबद्दलची ऋणाची भूमिका आपण इथे पार पाडता आहे. मधल्या काळामध्ये आपण 2016 मध्ये वाशिम येथे बंजारा साहित्य अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन पण घेतलेलं आहे. या निमित्तानं मला एक विचारायचं आहे की आपल्याकडे आदिवासी साहित्य संमेलन होते आहे, आपल्याकडे आंबेडकरी साहित्य संमेलन होते आहे, तुम्ही पहिल्यांदाच बंजारा साहित्य संमेलन घेतलेलं आहे. आता हे घेण्यामागचं जे कारण आहे, बंजारा साहित्याला मराठी साहित्याने दुर्लक्षित केलं म्हणून घेतलंय, बंजारा साहित्याला मराठी साहित्याने आपलं मानलंच नाही म्हणून घेतलंय, की बंजारा लोकसंस्कृतीला अधिक उन्नत व्हावी यासाठी घेतलं, काय उद्देश होता? खरं म्हणजे इतर समाजाचे साहित्य जेव्हा मी वाचतो तेव्हा बंजारा समाजाचं लोक लिहिलेलं नाही अशातला काही भाग नाही, लिहिलेलं आहे पण प्रमाण खूप अल्प कमी आहे. बंजारा संस्कृती, चालीरीती, परंपरा खूप ग्रेट आहे, थोर आहे. मुळात बंजारा संस्कृती सर रंगीन आहे. तुम्ही बंजारा स्त्रियांचं वेश बघा किंवा बंजारा कोणतेही उत्सव बघा, एकही उत्सव असं नाही की ज्या उत्सवामध्ये गीत नाही, गाणी नाही, नृत्य नाही. लग्न म्हटलं ना सर, एक 8-10 दिवसापासून दररोज नाच गाणी असतात. होळी आली माझ्या तांड्यामध्ये 1 महिन्यापासून होळीची धमाल चालते. सगळे स्त्रिया पुरुष आम्ही एकत्र येऊन त्या होळीमध्ये त्या डफावर गाणं म्हणणं, नाचणं, स्त्रिया वगैरे सगळं सोबत राहते. आणि हे एवढं सगळं आहे, हे गाणी म्हणजे केवळ गाणी नाही सर, लिटरेचर आहे, हे साहित्य आहे. आणि काय होतं की आता माझ्या आईचं उदाहरण देईन मी तुम्हाला, की माझ्या आईला लाखो बंजारा गाणी पाठवते, लाखो सर लाखो. माझी आई एकदा सुरू झाली की कंटिन्यू सतत गाणी म्हणायची. आई गेली, गाणे गेले. मग हे कुठेतरी लिहून ठेवलं पाहिजे ना. म्हणून मी कथा लिहित असताना सरळ कथा लिहित नाही, बंजारा कल्चर असते त्याच्यामध्ये. मग एखाद्या कथेत होळी असेल, एखाद्या कथेत दिवाळी असेल, एखाद्या कथेमध्ये तीच उत्सव असेल. ह्या सगळ्या प्रथा परंपरेला सोबत घेऊन माझी कथा पुढे जाते. उद्देश तोही आहे की बंजारा समाजाचं जे परंपरागत साहित्य आहे त्या साहित्याची जपणूक व्हावी, सोबतच आधुनिक साहित्याची आपण सांगड घालून आधुनिक साहित्य आपण जवळ करावं, आधुनिक जगणं आपण जवळ करावं. जी काही तांड्यावरची अतिशय खतरनाक अवस्था आहे, या अवस्थेतून आपण बाहेर पडावं. आणि मग याला काय पर्याय आहे? साहित्य संमेलन. साहित्य संमेलनामधून सर मी 2016 मध्ये साहित्य संमेलन घेतलं. माझ्यापूर्वी काही साहित्य संमेलन झालेले होते, मी त्या साहित्य संमेलनाचं मुख्य आयोजक होतो. सर एवढं भरगच्च संमेलन झालं की 2 दिवस 3000 लोक मुक्कामी होते. हो, आणि मी त्याचा आयोजक होतो. म्हणजे त्या साहित्य संमेलनाला यशस्वी करण्यासाठी माझं 5 किलो वजन कमी झालं. याच्यावरून तुम्ही विचार करा की त्या साहित्य संमेलनाला मी किती मनापासून घेतलं असेल. तुम्ही बरंच वजन खर्च केलं. हो, आणि उद्देश एकच होता की इथून पुढे साहित्याचं जागर बंजारा समाजामध्ये सुरू व्हावं. म्हणून अस्वस्थ तांडा या माझ्या कथासंग्रहाचं प्रथमतः प्रकाशन सोहळा घेत असताना माझ्या मनोगतात मी असं म्हटलं होतं की हे प्रकाशन सोहळा का घेत आहे, कारण मी सत्यनारायण करत नाही, मी बोकुड कापत नाही, मी बोकुड कापणाऱ्याच्या घरी जात नाही. मग मला काय करायचंय? पुस्तकाचं जागर मला सुरू करायचं, साहित्याचं जागर मला सुरू करायचं. म्हणून मी तेव्हा म्हटलं होतं की इथून पुढे माझे जेवढे पुस्तकं येतील प्रत्येक पुस्तकाचं मी प्रकाशन सोहळा घेणार. कारण तांड्यातल्या लोकांनी आता बोकुड कापणं बंद करावं आणि साहित्य लिहिणं, पुस्तक लिहिणं, कथा लिहिणं, कविता संग्रह लिहिणं सुरू करावं, हे त्याच्या पाठीमागचं उद्देश आहे. फार छान सर. कारण माणसाच्या प्रगतीचे सर्वच मार्ग शिक्षणातून आणि पुस्तकातून जातात. ते पुस्तक आपल्या तांड्यावर द्यावं, तांड्यावरच्या मुलाच्या हातात द्यावं, त्या पुस्तकाचा प्रकाश त्याच्या अंधारलेल्या झोपडीमध्ये पाडावा आणि त्याला प्रकाशमान करावं, हे मोठं उदात्त ध्येय आपण बाळगून आहात.
आणि म्हणून त्यासाठीच आपला अस्वस्थ तांडा हे कथासंग्रह आपण लिहिलेला आहे. मित्रांनो, वेळेचं आपल्याला भान राखलंच पाहिजे, पण आपण जर बोललो नाही तर एका चांगल्या कविता संग्रहाला मुकून जाऊ असं होऊ नये. आणि म्हणून मग अशांत भूमिकेचे अंतरंग अलीकडेच कविता संग्रह सरांचा प्रकाशित झालेला आहे. जेवढ्या वेगाने दमदारपणे मराठी साहित्यामध्ये अस्वस्थ तांडाने प्रवेश केला, खरं म्हणजे अस्वस्थ तांडामधले जे अनुभव आहे ते मराठी साहित्याने पहिल्यांदाच अनुभवले. आणि म्हणून मग बंजारा समाजामध्ये जो गावापासून दूर राहतो, फारसं माहीत राहत नाही तिथे काय चाललेलं आहे, त्या माहीत नसलेल्या तांड्यावरच्या गोष्टी, कथा, यातनामय दुःख, शोषण पहिल्यांदाच अस्वस्थ तांड्याच्या निमित्ताने आलेला आहे. अशांत भूमिकेचे अंतरंग हाही कविता संग्रह तेच सांगते आहे. काय सांगते आहे? 75 वर्ष, भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष झालेली आहे. म्हणजेच कुसुमाग्रजांनी केव्हा तरी म्हटलं होतं की मध्यरात्र उलटल्यावर, तेव्हा मध्यरात्र होती, 50 वर्ष झाले होते. आता 75 वर्ष झालेली आहे. भारतीय लोकशाही पोक्त झालेली आहे. अशाही काळामध्ये तांड्यावरचे प्रश्न सुटले का? अशाही काळामध्ये माणसाच्या टिचभर पोटाचे प्रश्न सुटले का? अशाही काळामध्ये माणसाच्या अंगावरचे वस्त्र, अन्न, वस्त्र, निवारा हे मूलभूत प्रश्न सुटले का? प्रश्नच आहे, अशांत आहे. आणि म्हणून मग हे सगळे प्रश्न, माणसाला अस्वस्थ आणि अशांत करणारे प्रश्न सरांनी या कविता संग्रहामध्ये लिहिलेले आहे. अत्यंत वास्तववादी कवी म्हणून आपण डॉक्टर विजय जाधव सरांचं ते बोलू शकतो. सर, यामध्ये आपण एक म्हटलेलं आहे, माणूस, एक कविता, छान कविता आहे, माणूस पेरावाच लागेल. खरं म्हणजे माणूस उभा करणं हा नंतर असतो, पहिल्यांदा तो पेरावा लागेल. आणि पेरत असताना त्याला तशाच पद्धतीने खतपाणी द्यावं लागेल. म्हणून तुम्ही साहित्य संमेलन सुद्धा घेतलेलं आहे. हा खताचाच एक प्रकार आहे आणि त्या भूमीतून त्याला तशा पद्धतीने निर्माण करावं लागेल. त्या कवितेमध्ये सर म्हणतात, माणूस पेरावाच लागेल. माणूस ही कसली शांतता, त्या कवितेमध्ये ते म्हणतात, ही कसली शांतता, आक्रोश कुठे गेला? ही कसली शांतता, आक्रोश कुठे गेला? मी माणसातला माणूस आतल्या आत मेला. ही कसली शांतता, आक्रोश कुठे गेला, की माणसातला माणूस आतल्या आत मेला. या ठिकाणी तुकडोजींचं एक आज वचन आठवते की माणूस द्या मजला, माणूस द्या. बुद्धापासून तर आतापर्यंत सर्वांनी माणूस घडवण्याचा प्रश्न केला. लोकशाहीच्या 75 वर्षामध्ये तुम्हाला माणूस दिसला नाही का? काय प्रश्न आहे सर? मुळात मी जे काही लिहितो हे माणसासाठी लिहितो. सुरुवातीलाच मी बोललो की मी मनोरंजन किंवा त्या प्रेमावरच्या कविता असं मी कधीच लिहित. माझ्या लिहिण्यातून माणसाचा काय फायदा होता, माणसाच्या काय फायद्याचा आहे हे डोळ्यापुढे घेऊन मी लिहितो. माझं लिहिणं जर माणसाच्या उपयोगी नसेल तर मी लिहू नये या मताचं मी आहे. आणि म्हणून मी जेव्हापासून लेखणी हातात घेतलेली आहे तेव्हापासून आजपर्यंत जोपर्यंत माझ्या हातात बळ असेल तोपर्यंत मी केवळ माणसासाठी लिहिणारा माणूस. आता काय होते सर की आपण बघतो आहे की दिवसेंदिवस माणसाचं जगणं खूप भयान होत चाललेलं आहे. लहान लहान मुलीवर अत्याचार होतात. स्वतःचा मुलगा बापाचं मर्डर करतो. बुलढाण्याचे एक प्राध्यापक ती घटना तुम्हाला माहिती आहे. अशा अनेक घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. पण माणसाचा मूळ उद्देश काय तेच आपण विसरत चाललो. आणि म्हणून अशांत भूमिकेचे अंतरंग, माझं मन या समाजाकडे बघून, या देशाकडे बघून अशांत आहे, अस्वस्थ आहे. मग माझी ती भूमिका आणि त्या भूमिकेचं अंतरंग म्हणजे हा कविता संग्रह. सगळ्या दुःखाच्या, वेदनेच्याच कविता याच्यामध्ये आणि अनुभवाच्याच कविता. मी जिथे जिथे गेलो, ज्या ज्या पद्धतीचं, ज्या ज्या ताकदीचे अनुभव मला आले ते अनुभव मी मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आता त्या रांगोळी नावाच्या कवितेचा संदर्भ दिला. एक 2 वर्षापूर्वी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला आपण अमृत महोत्सव साजरा केला, 75 वर्ष. आणि 75वी या देशाच्या स्वातंत्र्याची साजरी करत असताना मी तसा देशावर प्रेम करणारा माणूस आहे, समाजावर प्रेम करणारा, माणसावर प्रेम करणारा माणूस आहे.
असे काही राष्ट्रीय उत्सव असले की सर मला मनापासून असं मला खूप एक वेगळं फिलिंग होते की मी या देशाचा घटक आहे आणि आज माझ्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे. मी त्या ताकदीनं पूर्ण तयार होऊन अतिशय सकाळी 5 वाजता उठून असं तिथे पहिले मी अर्धा तास तयार राहतो. लोक कधी येतात ते जाऊ द्या, पण मी पहिले तिथे तयार राहतो. त्याच पद्धतीनं सन्माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान साहेब त्यांनी सांगितलं की प्रत्येकाने घरावर 3 दिवस तिरंगा आपण लावला पाहिजे. मी 3 दिवस तिरंगा माझ्या घरावर लावला आणि साहजिकच आहे माझ्या पत्नीनं सकाळीच उठून त्या आपल्या देशाच्या तिरंग्याची ती रांगोळी काढली आणि मी गाडीवर बसलो आणि ते अतिशय प्रसन्न अशा मनाने मी महाविद्यालयात गेलो आणि मोठं महाविद्यालय माझं राजस्थान महाविद्यालय नॅपकडून 3 वेळेस दर्जा. आमचे ट्रस्टी वगैरे खूप ग्रेट लोक आहेत. त्या लोकांचं मार्गदर्शन आहे म्हणून मी लिहितोय. आमचे प्राचार्य, आमचे अध्यक्ष, आमचे सन्माननीय शीलाताई राठी मॅडम हे सगळे लोक मला प्रोत्साहित करतात लिहिण्यासाठी म्हणून मी लिहितोय. असं भरगच्च 2-3 हजार विद्यार्थी, राष्ट्रध्वज, राष्ट्रगान हे सगळं संपलं आणि मग नंतर मला माझ्या मिसेसचा फोन आला. ते म्हणे रात्रीच्या राहिलेल्या पोळ्या होत्या म्हणे आणि ती नेहमी काय करते, पोळ्या राहिल्या की बाहेर गेटच्या बाहेर येते आणि गाय वगैरे कोणीतरी येते, कुत्रा येते, त्यांना ठेवले. तिनं ते पोळ्या खाली अशा ठेवल्या. गाय येत होते तिकडून, ही वाट पाहणार की गाय खायला. मग तेवढ्यात एक 5-7 वर्षाची फाटक्या कपड्यातली पोरगी धावत आली. तिनं पटकन त्या पोळ्या उचलल्या आणि जोरानं पळाली. हिनं तिला आवाज दिला, थांब थांब थांब, या रात्रीच्या पोळ्या तुला मी दुसऱ्या पोळ्या टाकून देतो, थांब. पण ती पोरगी काही थांबली. तिने मला फोन केला, तुमचा राष्ट्रध्वज झाला असेल. म्हटलं हो. तुम्ही घरी या तेव्हा तुम्हाला मी काढलेल्या रांगोळीवर पाणी टाकलेलं दिसेल. सर ही गोष्ट जशाची तशी रांगोळी नावाच्या कवितेमध्ये मी मांडलेली आहे. अशा कितीतरी तुम्हाला कविता या संग्रहात दिसतील की ज्या माझ्या हृदयाला जाऊन भेटलेल्या आणि ज्या गोष्टी माझ्या हृदयाला पोचतात, दुःखाच्या, वेदनेच्या. मला असं वाटतं की सगळं बदललं पाहिजे. माणसाला माणसासारखं जगता आलं पाहिजे. आपण सगळं काही करतो पण माणसासारखंच जगत नाही, याचं मला फार दुःख होते आणि म्हणून सगळ्या माणसाच्या कविता संग्रहात आहे असं जरी मी म्हटलं तर चुकीचं ठरणार आहे. खरं म्हणजे माणूस बदलला पाहिजे. बदलला म्हणजे तो बदललाच आहे, पण वाईट दिशेने बदललेला आहे. तो माणूस नाही राहिला, तो आता पशुपत झालेला आहे, पशुसारखा वागतो आहे. त्याच्यामधलं पशुपण नष्ट व्हावं आणि त्या माणसामध्ये एक देवपण यावं, एक चांगुलपण यावं, यासाठी सर प्रयत्न करत आहेत. मित्रांनो, आजही समाजामध्ये अत्यंत भयान स्थिती आहे. त्यांच्या कथेमध्ये आतला दंश या कथेमध्ये एक बँक मॅनेजर सुद्धा आपल्यापैकीच आहे. एक बँक मॅनेजर गरजू स्त्रीचा कशा पद्धतीने उपभोग घेतो ही आजही आपल्याला पाड्यावर, वस्तीवर, तांड्यावर आणि एकूणच आदिवासी भागामध्ये ही स्थिती दिसते आहे. आजही महाराष्ट्राच्या एका प्रदेशामध्ये कुमारी मातांचा प्रश्न महाराष्ट्रभर गाजतो आहे. का शोषण होत आहे? माणूस बदलला, माणसामध्ये पशुता आलेली आहे. हे बदलावं यासाठी सरांचा प्रयत्न आहे. सर, जाता जाता तुमची रांगोळी कविता फारच छान आहे. ती आजचं भयान वास्तव मांडणार आहे. खरं म्हणजे कालचा पाऊस आमच्या दारी आलाच नाही, सदरू पीक आम्ही आसमानवर काढले आणि मग स्वातंत्र्य कोण्या गाढवीचं नाव आहे, हेही प्रश्न आज आहेच. संपलेले नाही आहे. जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत डॉक्टर विजय जाधव सर आणि डॉक्टर विजय जाधव सारखे परिवर्तनवादी माणसं लिहित राहणार आहे. आशा एकच आहे की माणूस परिवर्तन व्हावा, जग परिवर्तन व्हावं आणि सुजलाम सुफलाम व्हावं, त्याचं कल्याण व्हावं, हाच उदात्त हेतू घेऊन सर साहित्य माणसामध्ये परिवर्तन करतं, समाजाला अपेक्षित बदलाकडे नेतं. त्यासाठी एक भूमी, मग ती क्रांतीभूमी असो, त्यासाठी एक भूमी तयार करतं आणि त्यासाठी तुम्ही लिहिताय, तुम्ही साहित्य लिहिताय. अशा वेळेस तुम्हाला समाजाकडनं काय अपेक्षा आहे? सर, खूपच मनाला भिडणारा प्रश्न तुम्ही मला केलेला आहे. समाजाकडनं काय अपेक्षित आहे? सगळं मी लिहितो समाजासाठी. मी जसा पुढे गेलो तसं समाजातले लोक गेले पाहिजे. शेतकऱ्याची फार दयनीय अवस्था आहे. एवढ्यात एक शेतकऱ्या नावाची कविता मी लिहिली.
की बा शेतकऱ्या तुझ्यासाठी खतरनाक नीती आखली गेली, हा, कधीच निघणार नाही अशी मेक मारली गेली. हा, हा, तू कितीही मर, तू कितीही पिकव, तुझी मौत आखली गेली आणि कधीच निघणार नाही अशी मेक मारली गेली. वा. तुझा मुलगा शिकूच नाही, शिकून पुढे येऊच नाही, आला तर त्याला नोकरी भेटू नये अशी खतरनाक नीती आखल्या गेली. बा शेतकऱ्या कधीच निघणार नाही अशी मेक मारली गेली. पुढे मी लिहिलं, हा, आणखी 5 वर्षांना नेते येतील, तुझ्या डोळ्यात स्वप्नांचे मनोरे बांधतील. हा. आणखी 5 वर्षांना नेते येतील, तुझ्या डोळ्यात स्वप्नांचे मनोरे बांधतील. मटन, मासोळी, चिकन, दारू पैशानं तुला दोन वा. तुला तुझा कोणीच नाही रे वाली हा. अशी मेक मारली गेली. हा, की बा शेतकऱ्या तुझ्यासाठी खतरनाक नीती आखली गेली. शेतकऱ्याची फार दयनीय अवस्था आहे. आता मी ज्या गावात हा, राहतो हा. तिथे मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात हम्म. शेतकरी आहे. मी शेतकऱ्याचं बोलतोय. हम्म. तर हा शेतकरी बदलला पाहिजे. हा, हा. मी कारंजाला आंबेडकरवादी साहित्य संमेलन होतं 31 मेला, हा, हा. आणि मी त्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो. वा, छान. तिथे एक वाक्य बोललो सर मी हा, हा. शेतकऱ्याच्या संदर्भात, हा, की 2014 मध्ये मी एकदा माझ्या घरचं सोयाबीन घेऊन सर मार्केटमध्ये विकायला गेलो होतो. हा, हा, हा. तेव्हा 14 मध्ये हा, माझं सोयाबीन 4,000 रुपये क्विंटल हा, लागलं. हा. या वर्षी मी सोयाबीन घेऊन मार्केटमध्ये गेलो, हा, या वर्षी 4,000 ने विकले. हा, हा. मग अशी कोणती वस्तू आहे हा. की 2014 मध्ये 4,000 भाव होता, आजही 4,000? हा. मी अंगावर घालतो कपडे ते हा, हा. त्याच भावात भेटतात, मी वापरतो गाडी त्याच भावात भेटते, मी भाजीपाला घ्यायला जातो त्याच भावात भेटते. सगळं बदललं. शेतकरी तिथेच, शेतकरी तिथेच आहे, समाज तिथेच आहे. या शेतकऱ्याच्या जीवनासाठी, शेतकऱ्यासाठी कोणी काहीतरी करावं, आणि विदर्भाला जो शेतकरी आत्महत्येचा प्रांत म्हणून ओळखला जातो हे पुसल्या जावं असं मला वाटतं सर. परंतु जाता जाता आणखी एक मी म्हणेल, मैत्री दिनानिमित्त एका शिकलेल्या मुलाने नोकरी लागली नाही म्हणून आत्महत्या केली. त्याच्यावर आधारित एक मैत्री नावाची कविता लिहिली, पूर्ण वर्णन केलं. मला असा प्रश्न पडतोय की आतापर्यंत केवळ शेतकरी आत्महत्या करत होते. ही अशीच अवस्था जर राहिली तर पुढे हे शिकलेले मुलं सुद्धा दररोज आत्महत्या करतील आणि त्यांच्या बातम्या वर्तमानपत्राच्या. म्हणून मी गावाकडे बघतो, समाजाकडे बघतो, शेतकऱ्याकडे मी बघतो, तेव्हा निदान शेतकऱ्यांचं भाकरीचा प्रश्न सुटावा ही माझी मनापासून इच्छा आहे, आणि माझी लेखणी त्या कामी यावी यासाठी सर मी धडपडतोय. फार छान सर. अत्यंत वास्तव तुम्ही सांगितलेलं आहे की एकीकडे आपण भारताला कृषी प्रधान देश असं म्हणतो, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असं म्हणतो, पण शेती ही कधीच नफ्याची राहत नाही. पण शेतीवर चालणारे व्यवसाय मात्र नेहमीच नफ्याचे राहिलेले आहेत. मग तो तुमचा कृषी केंद्रवाला असेल किंवा स्प्रिंकलरवाला असेल, कोण खतवाला असेल, शेतीवर चालणारे व्यावसायिकांचे व्यवसाय मात्र नेहमीच फायद्यात राहिलेले आहे. शेतकरीचा आपला हवालदिल झालेला आहे. ही नीती तुम्ही ज्या कवितेमध्ये मांडलाय अचूकपणे पकडलेलं आहे ते. ही सरकार शेतकऱ्यांसंदर्भातली जी नीती आहे हीच कूटनीती आहे. आणि दुसरा एक मुद्दा सांगितलेला आहे की बेरोजगार सुद्धा आज आत्महत्या करते आहे. माणसाला जगण्याचे दोनच मार्ग, एक तर मारण्याचा किंवा मरण्याचा. जर या मुलाने आत्महत्या केली नाही तर उद्या जाऊन हे मुलं लेखणीच्या ऐवजी आणखी काही हातात घेईल. हेही आपण या व्यवस्थेने लक्षात ठेवलं पाहिजे. साहित्य हे माणसाला विधायकतेकडे परावर्तित करू शकतं. आणि यासाठी जेव्हा तुम्ही ते शेतकऱ्यासंदर्भात कविता सांगत होते, म्हणजे आपण जे आधी विधान म्हटलं की साहित्य हे क्रांतीची भूमी निर्माण करू शकते. मग गरजा जे कार असो किंवा मॅग्झिम गार्गीची आई असो, हे सगळं जेव्हा तुम्ही ते शेतकऱ्यासंदर्भात कविता सांगत होते तेव्हा माझ्या अंगावर रोमटे उभे झाले. आणि मला खूप चीड येत होती की शेतकरी हा बहुसंख्याने इथे आहे आणि शेतीचं उत्पादन कुठूनही कोणत्याही प्रिंटरमधून काढता येत नाही, त्याला शेतीच लागेल, तरीही शेतकऱ्यावर का अन्याय. आणि म्हणून मग अन्याय विरोधात आपण एल्गार पुकारला पाहिजे. तोही भाग, परिवर्तनाचा भाग आपल्या साहित्यामध्ये आलं. मित्रांनो, सरांचं साहित्य हे खदखदणारं दुःख आहे.
हे दुःख कधी संपणारं नाही आहे, पण त्या दुःखावर कुंकर घालता येतं, त्या दुःखाला थोडंफार शमवता येतं, दुःखाचा मार्ग सांगता येतो, हे सगळा प्रकार सर करत आहेत. आणि म्हणून ही गाथा, ही यशोगाथा, सरांची लेखनाची यशोगाथा ही कधीच न संपणारी आहे. पण मात्र खिशामध्ये घड्याळ बोलले, आला क्षण गेला क्षण, त्यामुळे आपल्याला त्या क्षणाला थांबवावं लागेल. सर माझी एक विनंती राहील. बिलकुल. एक शेवटचा एक मुद्दा सांगा मांडला. सर. तो मुद्दा जर मांडला नाही तर मला असं वाटेल की माझी मुलाखत पूर्ण झाली. अशांत भूमिकेचे अंतरंग हा कविता संग्रह मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेला अर्पण केलेला. तर याचं कारण असं आहे की अश्विनी भगवने प्रकरण ते मोठ्या घरची सून होती म्हणून ते व्यस्त आहे. पण हजारो अश्विनी आजही घराघरात गावागावात मारल्या जातात. सर मी काय म्हणता येईल की संत सेवालाल महाराज चांगलेही म्हणावं लागतं. संत सेवालाल महाराजांनी लग्नच केलं नाही. तत्कालीन अवस्थेमध्ये काही लोकांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही लग्न का करत नाही. संत सेवालाल महाराजांचं खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे की तमाम महिला मला माझ्या भगिनी वाटतात, माझ्या आई वाटतात, म्हणून मी या कोणत्याही स्त्रियांसोबत लग्न करू शकत नाही, ह्या माझ्या मुली आहेत. मग ही परंपरा जेव्हा डोळ्यापुढे येते तेव्हा स्त्रियांच्या संदर्भातलं वागणं कुठेतरी आता चुकीचं वागणं थांबलं पाहिजे. आणि सर मला 2 मुलीच आहेत, म्हणजे मी ते अभिमानानं सांगतो. आणि मी खूप आनंदित होतो ज्या दिवशी मला दुसरी मुलगीच झाली. ती आता इंजिनिअरिंगला आहे माझी मुलगी, लहानी मुलगी, आणि मोठी मुलगी माझी मेडिकल नाही. सर महिलांची अवस्था तीच आहे. आजही हुंड्यांचे प्रकार सुरू आहे. पेट्रोल टाकून, घासलेट टाकून जाळणं मारणं सुरू आहे. आता महिलांनी सुद्धा कुठेतरी पुढे आलं पाहिजे. एवढ्यात एक जागतिक महिला दिन म्हणून होऊन गेला, त्या दिवशी कविता लिहिली. फाटलेला इतिहास कितीक दिवस शिवशील किंवा नवीन निर्माण करशील. सुंदर कविता आहे. पूर्ण कविता नाही सांगणार की आता तुला उठावं लागेल, तुला जगावं लागेल. हे जुना इतिहास रडगाणं तू बंद कर आणि तू सावित्रीबाईची तलवार, मा जिजाऊची तलवार, मा रमाईची तलवार तू हातात घे आणि पुढे घे. आणि समाजातल्या लोकांनी सुद्धा केवळ कागदावर समानता दिलेली आहे म्हणून स्त्रियांना समानता नाही. आजही 7च्या आत मुली घरात आलं पाहिजे असं प्रमाण आहे. पोरगा रात्रभर पाणठिल्यावर राहतो आणि म्हणून तुम्ही प्राध्यापक आहे, मी प्राध्यापक आहे, तुमच्याही वर्गातल्या प्रत्येक वर्गात मुलगीच मेरिट आहे. माझ्या महाविद्यालयामध्ये जेवढे शिक्षण असतील, जेवढे वर्ग असतील, प्रत्येक वर्गामध्ये, प्रत्येक सेक्शन मध्ये मुलगीच मेरिट आहे. मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, त्यांना शिकू द्या, त्यांना माणसासारखं जगू द्या, एवढी विनंती करेन. आणि त्याही धाटणीच्या कितीतरी कविता तुम्हाला या माझ्या संग्रहामध्ये मिळतील. दिवसा माझी काहीतरी वाचत जावे हा उद्देश सरांनी अंगवळणी पाडलेला आहे आणि ते लिहित आहे. ती अत्यंत आनंदाची, सन्मानाची आणि प्रगतीचं भाग आहे तो हा. निश्चितच सर की सावित्रीबाईचा वारसा घेऊन मुली पुढे जात आहेत, जातील. काळ बदलतो आहे पण अत्यंत मंद गतीने बदलतो आहे. एवढी मंद गती याला प्रगतीच म्हणता येणार नाही. प्रगती ही झपाट्याने झाली पाहिजे आणि बदल हा ज्याला उलगुलान म्हणता येईल तो असा सर्वंकष बदल झाला पाहिजे आणि वेगाने बदल झाला पाहिजे. हाही विचार या ठिकाणी महत्वाचा आहे. सर खरं म्हणजे मुलाखती अशीच राहावंसं वाटतं, कारण साहित्यिकांच्या मुखातून फार प्राजक्ताची फुलं पडावीत अशा पद्धतीचे शब्द येत असतात आणि ते शब्द लोकांना चेतवतात, विधायक मार्गाला लावतात. म्हणून हा विधायक मार्गाचा प्रवास संपूच नये असं कोणालाही वाटतं. पण मात्र आपण म्हटलं आहे की घड्याळीचा काटा टिकटिक करतो आहे म्हणून आपल्याला थांबावं लागेल. सर आपण आमच्या साहित्य संवाद चॅनलला मुलाखत दिली, आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अगदी मनसोक्त गप्पा केल्यात. अंतरंगामधलं सांगितलंय, अशांत आहे ते, पण ही भूमिका सांगत असताना अगदी अंतरंगामधलं सांगितलंय. आपले खूप खूप आभार सर. धन्यवाद. धन्यवाद सर.